इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू नसल्यानं इंदापुरातल्या भिगवणमधल्या 2 नागरिकांनी जे आहे ते उपोषण सुरू केलेले आहे. आजचा त्यांचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भिगवणमधले ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आणि तुम्ही उपोषण करता? या भिगवण ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी मागच्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी भिगवण परिसरातील सर्व नागरिकांनी आंदोलन केलेलं होतं. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी येथे येऊन लेखी दिलं होतं की 15 दिवसामध्ये तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू. परंतु ते चालू न झाल्यामुळं आम्ही परत आता हे उपोषण करत आहोत. परंतु हे शासन वेळ काढण्याचा प्रकार करत आहे. गोरगरीब नागरिकांसाठी करोडो रुपये घालवून तयार केलेलं हे ट्रॉमा केअर सेंटर चालू होत नाही, म्हणून हे आंदोलन आहे. भविष्यामध्ये याची दखल घेतली नाही तर या ट्रॉमा केअर सेंटरला सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही टाळ ठोकण्याचा निर्धार केलेला आहे. मला सांगा, हे साधारणतः किती साली हे हॉस्पिटल बांधण्यात आलं किंवा ट्रॉमा सेंटर बांधण्यात आलं? त्याची आजची अवस्था काय आहे आणि का तुम्ही उपोषणापर्यंत वेळ येऊ? या ट्रॉमा केअर सेंटरला कमीत कमी 12 वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण झालं, पण 2017 रोजी याचं उद्घाटन झालं. पण आज तागायत तिथं कुठले डॉक्टर भरती झालेले नव्हते. त्याच्यामुळे आपण 27 जुलैला मोर्चा काढला होता. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला 13 ऑगस्ट पर्यंत भरती करतो म्हणून आश्वासन याच्यापूर्वी पण दिलं होतं. पण आता 14 तारखेला जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो, त्याच्यानंतर आता 3रा दिवस आहे उपोषणाचा. त्याच्यानंतर शल्यचिकित्सक एम्पले डॉक्टर आज आलेत. काल पूर्ण सुट्टीचा त्यांनी मजा घेतली असेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर आज आल्यानंतर त्यांनी आता परत आश्वासन आम्हाला दिलंय की आम्ही तुम्हाला पूर्ण डॉक्टरांची पूर्तता करतो, किंवा आता जनरेटर आहे तो पूर्ण क्षमतेने पूर्ण बंदच आहे, तर आम्ही लोकवर्गणीतनं आम्ही तो चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो चालू करणार आहे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार 6.5 लाख रुपये खर्च आहे त्या जनरेटरला. पण खर्च आम्ही काढला, दुरुस्तीचा खर्च आम्ही काढला तर तो 40,000पर्यंतच येतोय. मग बाकीच्या पैशात ते करणार काय होते हे पण त्यांना विचारायचंय. आणि दुसरी गोष्ट, हर्षवर्धन पाटलांनी आपले पवार काय उपसंचालकांना फोन केला होता, तर जे औषध निर्माण अधिकारी आहेत ते या महिन्याअखेरीपर्यंत इथं जॉईन होतील असं त्यांनी सांगितलं. नाही झालं तर पुढचं तुमची भूमिका काय असणार आहे? कशा पद्धतीनं पुढचं? जर या महिन्याअखेरपर्यंत त्यांनी जे आश्वासनं दिले आहेत ते पूर्ण नाही झाले तर या महिन्याअखेरला या ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थांतर्फे व भिगवण परिसरातर्फे घेणार आहोत. हे आम्ही सूचना देतो किंवा इशारा देतो. या भिगवण जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी किती साधारणतः गावातल्या लोकांचे उपचार होतात? तर आता या ठिकाणी उपचार काय होतात? 35-40 गावातल्या लोकांना इथं उपचार घेता येऊ शकतात. पण येऊ शकतात का घेतात? नाही, सर्व सुविधायुक्त नसल्यामुळं घेता येत नाही. पण 35-40 गावातली लोक इथं उपचार घेऊ शकतात. जर पूर्ण क्षमतेने सगळी भरती होऊन स्वच्छता, सगळा स्टाफ भरती केला, भूलतज्ञ, सर्जन ह्यांची जर सगळी सोय केली तर इथून जे सगळे पेशंट बारामतीला जातात तो ओघ 100% थांबल आणि इथल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्याचा नक्की फायदा होईल, ह्याची सर्व लोकांना खात्री. मला सांगा, किती जे आहेत त्या जागा आहेत, समजा डॉक्टर असतील, किती डॉक्टरांची कमतरता, एकूण जो स्टाफ आहे त्याबद्दल काय सांगाल? याची क्षमता किती आहे? आता इथं 150 कॉटची क्षमता आहे, 150 कॉटची. आणि आता 5 ते 6 डॉक्टर इथं यायला तयार नाहीयेत, कारण वरनं काहीतरी राजकीय दबाव आहे, त्याच्यामुळे ते डॉक्टर इथं यायला दाजावत नाहीयेत. तर आमची हीच मागणी आहे की भूलतज्ञ आम्हाला पाहिजे, औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट आम्हाला इथं पाहिजे. जर जी बाहेरची टीम इथं आणावी लागती, इंदापूरची टीम शिजर करण्याची इथं आणावं लागती, ते आम्हाला ती नकोय. आम्हाला आमच्या इथं म्हणजे प्रॉपर डॉक्टर पाहिजेत, जे कायमस्वरूपी टिकले पाहिजेत. मला सांगा, या ठिकाणी उपचार कशा पद्धतीने झाले पाहिजेत, किंवा हे म्हणजे डिलिव्हरी असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, आता उपचार काय होतात? आता हे ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे गोरगरिबांसाठी केलेलं आहे. इथं परिसरात असलेल्या गोरगरिबांना माफक ह्याच्यामध्ये त्यांना उपचार मिळाले पाहिजेत, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांना जे काय आता डिलिव्हरीसाठी बारामतीत बघतो आपण 10 रुपयामध्ये डिलिव्हरी होती, पण या ठिकाणी सरकारने त्यासाठीच केलेलं आहे ना. हे त्या पद्धतीने झालं पाहिजे, असं होत नाही म्हणून तर हे आंदोलन करावं लागतंय. आता पुढची मागणी काय? पुढची आमची मागणी हेच आहे, त्यांनी तारखा आतापर्यंत तारखा दिलेल्या आहेत आम्हाला. जर तारीख आम्हाला ती कव्हर करून पुढे गेली, त्यांची मागणी काय आमच्याकडनं पूर्ण झाली नाही. आतापर्यंत गांधीगिरी पद्धतीने आम्ही उपोषण करत होतो, पण इथून पुढे आम्ही भगत सिंगगिरी काय त्या दवाखान्याला दाखवून देणार. तुम्ही आज उपोषण मागे घेताय?
आज उपोषण त्यांच्या तारखा ज्या दिल्यात त्याच्यावर आम्ही परत एकदा विश्वास ठेवून परत एकदा लेखी आम्ही आश्वासन घेऊन परत एकदा माघार घेतो. किती दिवसांची मुदत साधारणतः द्यायचं ठरलेलं आहे आणि या दिवसात जर पूर्ण नाही झाली तर हे सांगतात की आम्ही आता आक्रमक होणार आहोत, पण ते किती दिवसांची मुदत यांना देणार? महिना अखेरपर्यंत, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. ते नाही झाली तर आम्ही रणजितांना म्हणते त्याप्रमाणे भगतसिंग गिरेने आम्ही इथून पुढचं आंदोलन करू. हे होते भिगवणमधले नागरिक. खरं तर ह्या ट्रामा सेंटरचा जो उपयोग आहे तो साधारणतः 40 गावातल्या आसपासचे लोक घेत असतात, परंतु या ठिकाणी पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं हे ट्रामा सेंटर अवघड थंडी ताप किंवा 1-2 डिलिव्हरी, ज्या ठिकाणी 8 ते 10 डिलिव्हरी होण्याची कॅपॅसिटी असताना अवघी एखादी डिलिव्हरी या ठिकाणी होते. त्यामुळे गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आशा करूयात की लवकरात लवकर प्रशासन जागं होईल आणि ह्या ज्या गावकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, भिगवण, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.